नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी, फुलांचं जास्तीत जास्त शेंगात रूपांतर होण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळे प्रोडक्ट फवारणी करत असतो, ज्यामध्ये टॉनिक आहे, बायोस्टिम्युलेंट आहे, PGR आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, यांचा समावेश असतो। पण आज मी तुम्हाला एक असं प्रोडक्ट सांगतो ज्या एकाच प्रोडक्टमुळे तुमच्या तूर पिकामध्ये शेतकरी बंधूंनो रेकॉर्ड ब्रेक जे तर ते फुलं लागतील, फुलांची गळ कमी होईल, जास्तीत जास्त फुलांचं सेटिंग होईल, म्हणजे जे काही फुलं आहे तर फुलांचं शेंगामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होण्यास मदत होईल, शेंगाचं पोषण चांगलं होईल, शेंगामधील जे दाणे आहे तर हे दाणे टणक वजनदार बनेल आणि उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ झाल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। या प्रोडक्टचे अप्रतिम असे रिझल्ट आहे शेतकरी बंधूंनो। हा पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, मी खरीप हंगामामध्ये कापूस पिकावर बऱ्याच वेळेस तुम्हाला हे प्रोडक्ट फवारणीसाठी तर रिकमेंड केलेलं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांनी ते फवारलं, एकदम छान रिझल्ट या प्रोडक्टचे शेतकऱ्यांना आलेले आहे। याचा वापर शेतकरी बंधूंनो फक्त तूर पिकामध्येच नाही तर इतर सर्व प्रकारच्या जे काही फुलवर्गीय पिकं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, ज्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, त्यानंतर भाजीपाला पिकामध्ये शेतकरी बंधूंनो तुमचं टोमॅटो, त्यानंतर मिरची, वांगी, दोडका, कारले, त्यानंतर शेतकरी बंधूंनो जे काही फळवर्गीय पिकं आहे, डाळिंब असेल तुमचं, द्राक्ष असतील, संत्रा असेल, यांसारख्या पिकावर तुम्ही याचा वापर जो आहे तर तो करू शकता। हे प्रोडक्ट काय आहे, त्याची फवारणी पिकावर कोणत्या अवस्थेमध्ये करावी, ते काय काम करते, त्याची मार्केटमध्ये जी काही किंमत आहे तर ती किती आहे, अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। शेतकरी बंधूंनो, आपण आज जे तर ICL कंपनीच्या एका जबरदस्त प्रोडक्टची माहिती जाणून घेणार आहोत। हे प्रोडक्ट आहे ICL पीकव्हॅन्ट 04932। शेतकरी बंधूंनो, हे एक उच्च दर्जाचे फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त विद्राव्य खत आहे। यामध्ये नायट्रोजन 0% आहे, फॉस्फरस जो आहे तर तो 49% आणि पोटॅशियम हा 32% आहे। यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 0% असल्याने शेतकरी बंधूंनो पिकाची जी काही वाढ आहे तर ती वाढ नियंत्रित राहते, तसेच फुलगळ थांबण्यासाठी चांगली मदत होते। फॉस्फरस 49% असल्याने ऊर्जा वहन, पेशींचा विकास आणि मुळांची मजबूत वाढ करते। त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक, कळ्या आणि फुलं लागण्यासाठी जो फॉस्फरस आहे तर तो चांगली मदत करतो। जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर जे तर शेंगामध्ये होण्यासाठी सुद्धा याची चांगली मदत होते। त्यानंतर पोटॅशियम जे तर 32%, फळांचा आकार, वजन वाढवण्यासाठी, फळांची चकाकी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवून पिकाला मजबूत करण्याचं काम जे तर पोटॅशियम त्या ठिकाणी करते। याची आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि कॅल्शियमची मात्रा देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे। पीकव्हॅन्ट नावाचे एक प्रगत तंत्रज्ञान आहे जे पोषक अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षम करते। हे बायोडिग्रेडेबल पद्धतीने काम करणारं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामुळे पानावर पडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी शीघ्र गतीने त्याचे पानाद्वारे शोषण केले जाते। प्रमाण कमी जास्त झाले तरी सुद्धा त्याचा पिकावर वाईट परिणाम त्या ठिकाणी होत नाही। यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी बंधूंनो फुलधारणा वाढते आणि फुलगळ थांबते, तसेच शेंगेतील दाण्याचे चांगले पोषण होते, दाणे टणक वजनदार होण्यास त्यामुळे चांगली मदत होते। त्याचबरोबर जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन वाढण्यासाठी त्या ठिकाणी याची चांगली मदत होते। यामध्ये अतिरिक्त कॅल्शियम असल्याने शेतकरी बंधूंनो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकामध्ये उद्भवणारे जे काही दोष आहे तर ते दोष त्या ठिकाणी कमी होतात। पिकाची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता ही अधिक त्या ठिकाणी वाढते, रोगांशी लढण्याची पिकाची ताकद वाढते। याचा वापर शेतकरी बंधूंनो आपण कधी आणि कसा करू शकतो तर मुख्यत्वे तूर पिकामध्ये कळी अवस्थेमध्ये असताना याचा वापर केला तर पिकामध्ये गर्भधारणा चांगली होते, जास्त कळ्या निघण्यासाठी मदत होते। फुल अवस्थेमध्ये याचा वापर केल्यास फुलांची गळ थांबते आणि फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होण्यास त्या ठिकाणी चांगली मदत होते। त्याचबरोबर शेंगा पक्वतेच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही तूर पिकामध्ये या प्रोडक्टची फवारणी केली तर शेंगाचे चांगले पोषण होऊन दाणे टणक वजनदार बनते, ज्यामुळे उत्पादनामध्ये शेतकरी बंधूंनो एक लक्षणीय वाढ त्या ठिकाणी होते। फवारणीसाठी याचं जे प्रमाण आहे तर ते साधारणतः 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा
100 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता. फवारणी केल्यावर त्यातील जे काही स्टिकरमुळे हे पानांवर एक समान पसरते आणि त्वरित त्या ठिकाणी पानाद्वारे शोषल्या जाते. याचा वापर कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला पिकामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, दोडका किंवा इतर जे काही फुलवर्गीय पिकं आहे तर यांसारख्या फुलवर्गीय पिकामध्ये तुम्ही करू शकता. तसेच शेतकरी बंधूंनो, सर्व प्रकारच्या फळवर्गीय पिकांमध्ये फुलधारणा आणि फलधारणेच्या अवस्थेमध्ये याचा वापर जो आहे तर तो करता येतो. शेतकरी बंधूंनो, तुमच्या पिकाला फुलधारणा आणि फलधारणेच्या निर्णायक टप्प्यावर योग्य पोषण देण्यासाठी ICL पीकव्हॅन्ट 04932 एक उत्तम आणि प्रभावी असा पर्याय आहे. कोणत्याही मायक्रोन्यूट्रिएंट्स, बायोस्टिम्युलेंट, टॉनिक आणि PGR पेक्षा ICL ही एक नामांकित कंपनी असल्यामुळे आणि मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा प्रोडक्ट वापरण्यासाठी त्या ठिकाणी हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.